2 दिवसापासून बघत आहोत की काँग्रेस हे महिलांविरोधी पक्ष आहे किंवा इतर विरोधी पक्ष हे महिला विरोधी आहेत, अशा प्रकारचं प्रकर्षानं आपल्याला 2 दिवस ऐकावं वाटत नसेल तरीही ऐकावं लागतं. कारण एकच आहे, मी नेहमी बोलत असताना म्हणतो की शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत, सुशिक्षित बेरोजगार हे बेरोजगारीने भरडल्या जात आहेत, महागाईची झळ एवढी विकोपाला पोहोचलेली आहे की 450 रुपयाचा गॅस आत्ता 1000च्या वरती मोजावी लागतात, तरीही ते रांगेत उभा राहून घ्यावं लागतं, तरीही तो लवकर मिळत नाही. शेतकऱ्याच्या आत्महत्या असतील, बेरोजगारी असेल, भ्रष्टाचार असेल, शिक्षणामध्ये होणारे घोटाळे असतील, परीक्षांमध्ये होणारे घोटाळे असतील किंवा इतर भरपूर असे प्रश्न आहेत जे प्रकर्षाने सरकारला या मुद्द्यावरती काम करायला आणि विचार करायला जनतेने तुम्हाला सभागृहात पाठवलेलं आहे. परंतु आज 2 दिवसापासून आपण बघत आहोत की सरकार, मग ते राज्य सरकार असेल किंवा मग केंद्र सरकार असेल, हे या सगळ्या मुद्द्याला बाजूला ठेवून फक्त राजकारण हा एकच मुद्दा त्यांना दिसतो आहे आणि येणाऱ्या जे काही इतर राज्याच्या निवडणुका आहेत त्या जिंकण्यासाठी या सगळ्या मूलभूत प्रश्नावरती पडदा टाकून कुठला तरी असा एक जुमलेबाज मुद्दा पुढं आणायचा आणि तो जनतेसमोर ठेवायचा आणि त्याला जुमला बनवून मग इतर राज्याच्या निवडणुका यापूर्वी जशा विधानसभा निवडणुका जिंकल्या तशाच जिंकायच्या, अशा प्रकारचं जे प्रचारतंत्र किंवा राजनीती ही भारतीय जनता पार्टीची आहे आणि आजही तेच बघायला मिळालं. मग ते महिला आरक्षण विधेयक असेल, मग ते इतर काही धर्मांतरांचे मुद्दे असतील. खरं बघायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशभर इतरही भरपूर सारे महत्त्वाचे मुद्दे आहेत. त्यामध्ये जसं मानलं, शेतकऱ्यांचे मुद्दे आहेत, बेरोजगारांचे मुद्दे आहेत, स्त्रियांवरती होणारे लैंगिक शोषण किंवा अत्याचारांचे मुद्दे आहेत, महिलांची सुरक्षिततेचा प्रश्न आहे, शिक्षणाचा प्रश्न आहे, आरोग्याचा प्रश्न आहे, इतर एक ना अनेक असे प्रश्न आहेत ज्यावरती इलेक्शन लढवायला पाहिजे होतं. ते भारतीय जनता पार्टी अशा कुठल्याही मुद्द्यावरती कधीही इलेक्शन लढवलेलं नाही. भारतीय जनता पार्टीला मुद्दा असतो तो हिंदू धर्म, मग आत्ता जो आलेला आहे तो कुठंतरी लोकांना गोंधळात टाकून कसा विरोधी पक्ष चुकीचा आहे हे दाखवून इलेक्शन जिंकायचं हा जुमला आणि खोटं बोलण्याचं सर्वात जर तंत्र कोणाकडून शिकून घ्यायचं तर ते भारतीय जनता पार्टीकडून शिकून घ्यायचं. हे आजपर्यंत आपण बघितलेलं आहे. मी खरं तर सांगतो की जनता खरंच शिकलेली आहे का? जर शिकलेली असेल तर अशा जुमल्यांना बळी कशी काय पडते? कारण नेहमी वेळोवेळी अशा जुमला आपल्याला बघायला मिळतो.